खायचं ते पैसे घेते ते उल्लट त्या माईला तू भानगड कर राहतो तू बंकर पैसे घेतले तुला नाही का त्याला विचार ए कपी त्याला विचारतात। उमरखेड शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात मागील कित्येक दिवसांपासून काही युवक अनेक निर्जल स्थळी नशेली पदार्थ घेऊन जागोजागी बसत असल्याचं दिसून आलंय आणि पोलिसांचं याकडे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे। असाच प्रकार 2 दिवसांपूर्वी 4:30 वाजता भरदिवसा उमरखेड ते महागाव रोडवर घडला। तिथे असलेल्या हॉटेल स्वाद समोर हा प्रकार घडला आणि नशेत असलेल्या युवकांनी पानटपरीवर भांडण करून मारहाण करत पानटपरीवरील सर्व सामान फेकून दिले आणि अस्ताव्यस्त केले। त्या भावानी फोन करून आपल्या बहिणीला आपल्याला काही युवक मारहाण करीत आहेत, तुम्ही मला वाचवा असे सांगितले आणि असा फोन आल्यावर 2 बहिणी व भाऊजी त्याला वाचवण्याकरिता आले असता त्या युवकांनी सुशिक्षित व नोकरीवर असलेल्या कुटुंबाला मारहाण केली आणि गळ्यातली सोन्याचे गंठण हिसकावून घेतले। ही तक्रार उमरखेड पोलीस स्टेशनला करण्यात आली। तरीही पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात न घेता तब्बल बरीच तास उलटून गेल्यानंतर गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक घटना समोर येते। उमरखेड शहर हे बिहार बनल्यासारखं दिसत आहे। बऱ्याच वेळ ही भांडणं चालू होती आणि काही वेळानंतर त्या महिलेनं आपल्या बहिणीला आरोपी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ काढला। मारहाणीचा व्हिडिओ तो आमच्या प्रतिनिधीच्या हाती लागलाय। तुम्ही स्क्रीनवर हा व्हिडिओ बघू शकता। पोलिसांनी तात्काळ आवर न घालता व कडक कारवाई न केल्यास शहराची परिस्थिती बिघडू शकते असे सदर सुशिक्षित कुटुंबाने उमरखेड ठाणेदारांना बोलून दाखवले आहे। त्यावर ठाणेदारांनी मारहाण करणाऱ्या या आरोपीवर कलम 394, 324, 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केलाय। एका आरोपीला अटक देखील केली गेली आणि पुढील तपास ठाणेदार सोळंके करतायत। ब्युरो रिपोर्ट, सुदर्शन मराठी, यवतमाळ।